संघाचे आद्य सरसंघचालक पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं नाह पालकर यांनी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं जे चरित्र लिहिलं आहे, खूप सुंदर ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाला द्वितीय सरसंघचालक माननीय माधव सदाशिव गोळवलकर म्हणजे श्री गुरुजी यांची प्रस्तावना आहे आणि ते पुस्तक आज माझ्या समोर आहे आणि ती प्रस्तावना मी वाचून दाखवणार आहे. या प्रस्तावनेचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर हेडगेवार समजून घ्यायचे म्हणजे मोठं दिव्य आहे आणि त्यामुळं समजून एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्याच तोडीचा दुसरा एखादा व्यक्ती त्याबद्दल काय लिहितो हे समजून घेणं खूप छान आहे. आणि त्याच्यामुळं माननीय माधव सदाशिव गोळवलकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अगदी 2 ते 3 पानांची प्रस्तावना आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टरांचं एक समग्र चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांचं व्यक्तिमत्व अगदी थोडक्यामध्ये समजून घ्यायचं असेल तर नाह पालकरांनी लिहिलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासारखी आहे आणि म्हणून तिचं अभिवाचन व्हावं या हेतूने मी आज प्रवृत्त झालेलो आहे. प्रस्तावना. लेखक माधव सदाशिव गोळवलकर. पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर हेडगेवार, लिहिलंय नाह पालकर यांनी आणि प्रकाशन आहे भारतीय विचार साधना पुणे. माझ्या समोरचा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झाला आहे. ही 5वी आवृत्ती आहे, ऑक्टोबर 2000 साली आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना मी वाचतो. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचे हे चरित्र थोड्या विस्ताराने लिहून प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या जीवनाचे ओझरते दर्शन घडविणारे एक लहानसे पुस्तक त्यांच्या निधनानंतर थोड्याच दिवसांनी वाचकांसमोर ठेवले गेले होते. त्यातून त्यांच्या जीवनाचा व विचारांचा अल्पसा बोध व्हावा अशी योजना होती. काही प्रमाणात ती योजना सफलही होत होती, पण परमपूजनीय डॉक्टरांना जाणणारे व त्यांच्या संबंधी हृदयात श्रद्धा बाळगणारे जे असंख्य बंधू देशभरात विखुरलेले आहेत त्यांचे त्या त्रोटक वृत्तांताने समाधान होणे शक्य नव्हते. म्हणून असे विस्तृत चरित्र प्रसिद्ध व्हावे अशी अनेकांची आग्रहपूर्वक मागणी एकसारखी होत होती. तिचा परिणाम म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. याचे लेखक श्री नाना पालकर हे बाल्यकालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. परमपूजनीय डॉक्टरांसंबंधी त्यांच्या अंतःकरणात नितांत श्रद्धा व आदर आहे. लेखन कलाही त्यांना अवगत आहे. म्हणून हे जिकिरीचे कार्य त्यांच्याकडे सोपविण्यात आल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण होईल या विश्वासाने त्यांच्यावर हा भार सोपवण्यात आला. अखंड परिश्रम करून जेथे जेथे व ज्या ज्या व्यक्तींशी आणि कार्याशी परमपूजनीय डॉक्टरांचा संबंध आल्याचे त्यांना कळू शकले त्या त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तींकडून व त्या कार्यांसंबंधी शक्य तितकी पूर्ण माहिती काढून जुने कागदपत्र गोळा करून ती सर्व माहिती क्रमवार लावून त्यांनी या चरित्र ग्रंथाची जुळवाजुळव केली. ग्रंथाच्या निर्मितीतील अडचणींचा उल्लेख करण्याचे विशेष कारण नाही, तरी पण थोडी बहुत कल्पना यावी म्हणून काही ठळक अडचणींचा निर्देश करणे अस्थानी होणार नाही. सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे चरित्र नायकाची प्रसिद्धी परांगमुखता. यामुळे त्यांची माहिती स्वतः त्यांच्याकडून फारच कमी मिळत असे. याच गुणामुळे त्यांच्या संबंधीचे उल्लेख वृत्तपत्रादीतून अत्यल्प आलेले होते. त्यांनी स्वतःही जवळजवळ काहीच लिहून ठेवले नाही. स्वीकृत कार्यातच यावत जीव निमग्न असल्याने व स्वतःचे व्यक्तित्व कार्यात पूर्णतः विलीन केलेले असल्याने स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचे आत्मवृत्त म्हणून काही लिहिणे वा त्याची नुसती टाचणीही करून ठेवणे त्यांच्या स्वभावात बसण्यासारखे नव्हते. त्यातून त्यांचे बरेचसे पूर्वायुष्य क्रांतिकारी म्हणून गेले असल्याने परकीय शासनकर्त्याच्या गृध्रदृष्टीलाही स्वतः व स्वतः संबंधीचे काही पडू नये अशी दक्षता घेणे आवश्यक होते व म्हणून त्यांनी तशी दक्षता घेऊन स्वतःचे अस्तित्वच जणू पुसून टाकण्याचा आपला स्वभाव बनविला होता. त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या विविध उलाढालीत त्यांच्यासह असल्याने माहिती देऊ शकले असते, पण हा ग्रंथ लिहिण्यास लागणारी अनुकूलता त्यांच्या निधनानंतर जवळजवळ 20 वर्षांनी उपलब्ध झाली व या दीर्घ काळात या सहकार्यांपैकी बहुतेक इहलोकींची यात्रा संपून तिरोहित झाले.
ही भाषा गोळवलकरांची आहे, श्री गुरुजींची आहे. म्हणजे साहित्यिक दृष्टीनं सुद्धा काय उच्च पातळीची भाषा आहे, याचं साहित्यिक मूल्य सुद्धा समजून घेण्यासारखं आहे. काही शब्द वेगवेगळ्या पद्धतीचे वापरले आणि गुरुजी कशा पद्धतीने मराठी लिहित असत हे सुद्धा आपल्या समोर आपल्याला या प्रस्तावनेतनं पाहायला मिळतं. अशा बिकट अवस्थेत केवळ तुटपुंजी व अनुमानिक माहिती प्राप्त होणे अपरिहार्यच होते. तरीही त्यांचे जे जे सहकारी, मित्र वा परिचित सुदैवाने अस्तित्वात होते व आहेत, तसेच ठिकठिकाणी विखुरलेले जे जे अल्प स्वल्प उल्लेख आहेत, त्या सर्वांची जुळणी करून लेखकाने हे सुसंबद्ध व प्रामाणिक चरित्र लिहिले आहे. दीर्घकाळपर्यंत हा एकच ध्यास घेऊन चिकाटीने पायपीट करीत सर्व सामग्री एकत्र करण्यात त्यांना शारीरिक व मानसिक कष्ट किती पडले असतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थातच परमपूजनीय डॉक्टरांचे परिपूर्ण चित्रण यात असेल असे म्हणणे कठीण आहे. कितीतरी लहान मोठ्या घटना अनेकांच्या स्मृतीतून गळून गेल्या असतील. त्यातून त्यांच्या गुणांचे व स्वभावाचे दिग्दर्शन होण्याची शक्यता नष्ट झाली असेल. पण आता त्याला उपाय नाही असे म्हणून आहे याच चरित्र वर्णनावर आपल्या सगळ्यांना समाधान मानणे भाग आहे. परमपूजनीय डॉक्टरांच्या कष्टपूर्ण, परिश्रमी व कर्मठ जीवनातून सर्वसाधारण व्यक्तींना एक आशापूर्ण संदेश प्राप्त होतो. दारिद्र्य, प्रसिद्धीविहीनता, थोरा मोठ्यांचे औदासिन्य, परिस्थितीची प्रतिकूलता, पावलोपावली अडचणी, विरोध, उपेक्षा, उपहास आदींचा कटू अनुभव येणे, तसेच स्वीकृत कार्याच्या पूर्तीस्तव आवश्यक अशा साधनांचा आत्यंतिक अभाव असणे इत्यादी कितीही बाधा मार्गात असल्या तरी स्वकार्याशी तन्मय होऊन मुक्त संगोनहमवादी वृत्तीने सुखदुःख, मानापमान, यशापयश आदी कशाचीही चिंता न करता कोणी प्रयत्नरत होईल तर त्याला यशप्राप्ती होईलच. किती सुंदर उदाहरण दिले पहा. एका अवतरणामध्ये आपल्याला डॉक्टरांचं चरित्र समोर उभं राहतं. ही श्री गुरुजींच्या लेखणीची किंमत कमाल आहे. क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे हे सुभाषित परमपूजनीय डॉक्टरांच्या प्रथम प्रसिद्ध त्रोटक जीवनवृत्तीच्या शीर्षभागी जे दिलेले आहे ते त्यांच्याविषयी पूर्णतः अन्वर्थकच असे आहे. किंबहुना त्याचे प्रत्यक्ष चालते बोलते उदाहरणच त्यांचे समग्र जीवन होते. स्वतःच्या घरगुती कर्तव्यातही हताश होऊन हातपाय गाळणाऱ्यांना, कोणतेही सामाजिक कार्य करीत असताना अडचणींनी गांगरून जाऊन निराशेने कार्यपरांगमुख होणाऱ्यांना या पवित्र जीवनातून आशेचा संदेश प्राप्त होऊन त्यांना सदैव कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळू शकेल. अशा प्रेरक जीवनातील प्रेरक सिद्धांत व गुण पाहून स्वतःच्या आयुष्यक्रमात त्यांना स्थान देणे हिताचे असल्याने काही ठळक गोष्टींचा उल्लेख करणे लाभदायक होईल. आणि इथून पुढे पूजनीय गुरुजी डॉक्टरांबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहितात. सर्वप्रथम उल्लेखनीय गुण म्हणजे त्यांच्या ठिकाणी वसत असलेली राष्ट्र विमोचनाची, राष्ट्रोन्नतीची तळमळ. ही राष्ट्रभक्ती त्यांच्या ठिकाणी केवळ बाह्य परिस्थितीमुळे उत्पन्न झालेली नव्हती, तर ती त्यांचा अभिजात स्थायी स्वभावच होती. बाल्यकालापासून ती व्यक्त होत होती. तिचा आविर्भाव तत्कालीन इंग्रजी शासनाच्या पारतंत्र्यामुळे एका विशिष्ट स्वरूपात होणे अपरिहार्य होते. काहीही करून या परकीय राज्यकर्त्यांचे आपल्या देशातून उच्चाटन केले पाहिजे ही त्यांची इच्छा या उत्कट भक्तीतूनच उत्पन्न झाली होती. निर्भय पौरुष अंतरी असल्या कारणाने शस्त्राचाराचा अवलंब करण्याकडे त्यांचा सहजच ओढा होता. पण अन्य मार्गांचाही सत्कार न करण्याची क्षुद्रता त्यांच्या ठिकाणी नव्हती. सगळ्यांनीच आपापल्या परीने या परकीय राज्याच्या उच्चाटनाकरिता झटावे, त्यात वावगे असे काहीच नाही. आपल्याच मार्गाचा हेका धरून अन्य सर्व प्रकारच्या कार्य करणाऱ्यांना हीन व हेय न मानता सगळ्यांचे शक्य तितके परस्परांना सहकार्य असावे अशी त्यांची उदात्त भूमिका होती. सध्याकालीन राजकीय पक्षोपपक्षांचे हेवेदावे पाहिले म्हणजे परमपूजनीय डॉक्टरांच्या जीवनातील हा बोध थोरा मोठ्यांनाही स्वतःच्या अंतःकरणात ठसवून सर्वजनीन जीवनात सलोख्याचे, खेळीमेळीचे, परस्पर पूरकतेचे वातावरण उत्पन्न करण्यास्तव झटणे किती आवश्यक आहे हे समजू शकेल. स्वतःच्या उग्र स्वभावानुकूल अशी शास्त्राचाराची चळवळ त्यांना प्रिय असली तरी त्यात प्रेरणा ही केवळ राष्ट्रभक्तीचीच असल्याने इंग्रज हा परका, शत्रू, शोषक असूनही त्याला विरोध करणे हाच केवळ विचार त्यांच्या कार्यात असणे शक्य नव्हते.
फार महत्वाचा विचार मांडलाय त्यांनी. म्हणूनच त्यांनी ज्याची भक्ती अंतःकरणात आहे ते राष्ट्र कसे आहे, त्याचे स्वरूप काय, त्याचे शरीर म्हणजे दृश्यरूप कोणामुळे बनलेले आहे, त्याची प्रकृती, त्याची परंपरा, त्याचे आदर्श कसे व कोणते आहे, या मूलभूत प्रश्नांचे घन चिंतन केले. प्राचीनतम भूतकालापासून घडत आलेल्या व प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडणाऱ्या विविध प्रसंगातून आपल्या या पुण्यभूमीचे राष्ट्रजीवन हे हिंदू राष्ट्रजीवनच आहे. या त्रिकालाबाधित सत्याचा साक्षात्कार बाल्यदशेत ज्याची अनुभूती सप्रमाण, असंदिग्ध व स्पष्टपणे त्यांना सांगता आली नसती, त्या सत्याचा साक्षात्कार त्यांना पूर्णपणे झाला. त्यांच्या जीवनकालात व आजही ज्या अनैतिहासिक व असत्य अशा तथाकथित संमिश्र राष्ट्रवादाचा पुरस्कार व उदो केला जात होता व आहे, तो राष्ट्रवाद बुद्धीला व तर्काला न पटणारा व विशुद्ध राष्ट्रभावनांना दुखावणारा आहे. त्यात स्वकीय व परकीय, राष्ट्रीय समाज व त्याचे शत्रू, परकीय आक्रमक व त्यांच्या आक्रमणांपासून स्वदेश, स्वसमाज व स्वजीवनाचे वैशिष्ट्य, त्यांचे रक्षण करण्यास्तव प्राणपणाने झुंजणारे यांची अक्षम्य गल्लत झालेली आहे. जोवर आपले राष्ट्र या भ्रमाची व असत्याची कास धरून चालण्याचा अट्टहास करीत राहील, तोवर त्याच्यावर एका मागून एक मोठ्या अनर्थ परंपरा कोसळत राहतील. राष्ट्रजीवन अपमानित, असुरक्षित व संकटग्रस्त राहून त्याचा उत्तरोत्तर ऱ्हास होऊन अंततः क्वचित विनाशही त्याच्यावर ओढवू शकेल. ही गोष्ट मागच्या 40-50 वर्षांच्या घटनांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिलीच आहे. राष्ट्र आणि देश ही संकल्पना मांडायचा प्रयत्न आहे. पक्षाभिनिवेश, दुराग्रह आणि अन्य समाजांची भीती हृदयातून काढून टाकून आपल्या राष्ट्रजीवनाचा विचार केल्यास परमपूजनीय डॉक्टरांचा मागोवा घेत आपण सर्वच असे म्हणू लागू की हे आपले हिंदू राष्ट्रच आहे. मागे होते व स्वपराक्रमाने आपल्याला ते नित्याकरिता सर्वश्रेष्ठ अवस्थेत राखावयाचे आहे. वास्तविकपणे स्वराष्ट्रासंबंधी पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून त्याला वादाचा विषय बनवून आपला हिंदू राष्ट्रवाद आहे हे म्हणणेही परमपूजनीय डॉक्टरांच्या उत्कट अनुभूतीशी विसंगत आहे. हा वाद असूच शकत नाही. हिंदू राष्ट्र हे वादातीत सत्य आहे. आपले आराध्य जे हिंदू राष्ट्र त्याचा असा परिपूर्ण साक्षात्कार झाल्यामुळेच त्यांना सर्व संकटे, सर्व अडचणी सुसह्य वाटल्या व आपल्या उपास्याच्या भक्तीच्या प्रखर धडीत वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाचे आकर्षण व सर्व प्रकारचा स्वार्थ जाळून भस्म करण्याचे अलौकिक सुख त्यांना अनुभवता आले. त्यांच्या या जीवन वृत्तांतात त्यांची ही स्वराष्ट्र शरण निस्वार्थ भव्य मूर्ती आपल्याला पाहावयास मिळेल. व्यक्तिगत आशा, आकांक्षा, मान सन्मान आदी समस्त स्वार्थांना दग्ध करून राष्ट्रसेवकाच्या जीवनाच्या विशुद्ध बावनकशी स्वरूपाचे आपल्याला दर्शन होईल. त्यांच्या सदैव प्रसन्न हसतमुख जीवनाचा अभ्यास करून स्वार्थ शून्यतेतच खरे सुख व जीवन साफल्याचे समाधान निहित आहे याचा स्पष्ट बोध आपल्याला अंतःकरणावर ठसेल. स्वार्थशून्य ध्येयशरण जीवनच विशुद्ध, पवित्र व चारित्र्य संपन्न असू शकते आणि परमपूजनीय डॉक्टर म्हणजे अंतर्बाह्य शुचितेची साक्षात मूर्तीच होते. हे स्वाभाविकच आहे. शुचिता जणू मानवरूप धरून वावरत होती असे त्यांच्याकडे पाहून वाटत असे. सार्वजनिक कार्य करणाऱ्या चारित्र्याची जोपासना करण्यासंबंधी उदासीनताच केवळ नव्हे तर चारित्र्य आदींविषयी अवहेलना करण्याची सवय असल्यासारखे हे चोहीकडे दिसते. त्या पृष्ठभूमीवर हे धगधगीत पावित्र्याच्या तेजाने तळपत असलेले जीवन अधिकच उठावदार दिसून आपली मने आकृष्ट करण्यात समर्थ व आपल्यातही स्वतःचे जीवन शुचिता व मांगल्ययुक्त करण्याची प्रेरणा आणि विश्वास निर्माण करणारे ठरते. कर्तृत्व संपन्न गुणवान व्यक्ती अनेक आपत्तीतून यशाकडे वाटचाल करण्यात सफल झाली म्हणजे तिच्यात आत्मविश्वासाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो, स्वभाव उग्र होतो, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. असे अनेकदा दृष्टोत्पत्तीस येते. असे होणे व त्यातून एकलकोंडेपणा उत्पन्न होणे स्वाभाविक असले तरी इष्ट नाही, विशेषतः राष्ट्रसेवेचे व्रत घेणाऱ्यांना. तर अशा प्रवृत्तींना थारा देणे सर्वथा अनुचित आहे. परमपूजनीय डॉक्टरांना कुलपरंपरेने उग्र रागीट स्वभाव व आत्मनिर्भर राहण्याचा स्वाभिमान प्राप्त झालेला होता. त्यातच अगदी एकाकीपणे अनेकविध संकटांना तोंड देऊन त्यांच्यावर मात करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे अतुलनीय संघटित सामर्थ्य उभे करण्यात
त्यांना कल्पनातीत सफलता प्राप्त झाली होती. अशा स्थितीत अहंकार, तुसडेपणा आदी अवगुणांना त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करण्यास पुष्कळ अनुकूलता होती. पण त्यांच्या जीवनाकडे पाहता या सर्व अवगुणांपासून ते सदैव अलिप्त होते. सौजन्य, निरभिमानता, अहंकार राहित्य, मनमिळाऊपणा, स्वभावाचे व वाणीचे मार्दव, कशाही परिस्थितीत क्षोभरहितता, निरभिमानिता, अहंकार राहित्य, मनमिळाऊपणा, स्वभावाचे व वाणीचे मार्दव, कशाही परिस्थितीत क्षोभरहितता यांचाच परिपोष त्यांच्या ठिकाणी झालेला होता असे आपणाला दिसून येते. वंशपरंपरेने प्राप्त झालेला उग्र क्रोधी स्वभावही त्यांच्या उत्तर आयुष्यात दिसेनासा झाला होता. स्वभावो दुरतिक्रमः असे म्हणतात, पण त्याच्या विरही त्यांनी जय संपादन करून नियंत्रण घातले होते. त्यांचे हे स्वभाव परिवर्तन एक मानसशास्त्रीय चमत्कारच वाटावा असे विलक्षण होते. हे घडले कसे, त्यांनी हे विचारपूर्वक घडविले ते कशामुळे हे समजून घेतले तर या चमत्काराचा थोडा बहुत उलगडा होऊ शकेल. स्वराष्ट्र स्वरूपाचा निश्चित व स्पष्ट साक्षात्कार अनुभवाला येऊ लागताच आपल्या राष्ट्राच्या अवनतीची, फार महत्वाचा मुद्दा इथे चर्चेला आहे. साक्षात्कार डॉक्टरांना कशाचा झाला तर स्वराष्ट्राच्या स्वरूपाचा निश्चित आणि स्पष्ट साक्षात्कार त्यांना झाला. साक्षात्कार हा राष्ट्र या संकल्पनेचा, स्वराष्ट्र आणि त्याचा झाला. त्याच्यामुळे काय झालं तर आपल्या राष्ट्राच्या अवनतीची, ऱ्हासाची, पराभवाची मीमांसा सत्य मार्गदर्शक इतिहासाच्या प्रकाशात त्यांनी केली. आपल्या समाजातील व्यक्तींमध्ये सामाजिक भावनांचा अभाव, मातृभूमी, धर्म, संस्कृती यांचे केवळ तांत्रिक औपचारिक स्मरण पालन करण्याने भागत नाही, तर शिर तळहातावर घेऊन सर्व परकीय आघातांपासून त्यांचे रक्षण करण्यास उद्यत असण्याच्या जाणीवेचा अभाव, सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्यांसंबंधी उदासीनता, परस्परांना नित्य सहाय्य करण्यासाठी तत्परता नसणे, क्षुद्र स्वार्थलोलुपता या व अशा अनेकविध अवगुणांनी समाज पोखरला जाऊन तो असंघटित व दुबळा बनला आहे. या शक्तहीनतेतूनच त्याला पराभव, पारतंत्र्य व सर्व प्रकारची निकृष्टावस्था प्राप्त झाली आहे. हे इतकं सुंदर आणि महत्वाचं विवेचन म्हणजे समाजाचं काय झालेलं आहे हे त्यांनी यात मांडले. हे सत्य हृदयंगम करून त्यांनी ते सर्व समाजासमोर मांडले व यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे व्यक्ती व्यक्तीला सामाजिक व राष्ट्रीय जीवनाचे सत्संस्कार, व्यक्ती व्यक्तीला सामाजिक व राष्ट्रीय जीवनाचे सत्संस्कार करून एक सूत्रबद्ध, अनुशासित शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करावयाचे आणि अशा सर्व व्यक्तींच्या स्नेहमय व्यवहारातून एक ऐकमत्यातून स्वतःचे व्यक्तित्व राष्ट्राच्या समष्टीत विलीन करण्याच्या गुणातून अखिल देशव्यापी, शिस्तबद्ध आणि संघटित सामर्थ्य उभे करावयाचे हा निष्कर्ष काढून हिंदू समाज सुसंघटित करणे हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्य म्हणून त्यांनी सर्व देशासमोर हा विचार मांडला. संघटन करावयाचे हे म्हणणे सोपे आहे, पण ते प्रत्यक्षात आणण्याकरिता शुद्ध राष्ट्रीय संस्कार व राष्ट्र समर्पित जीवनाचा संस्कार अंतःकरणावर बिंबेल व दृढ राहील, परस्परानुकूल स्नेहमयता स्वभावाचा स्थायी धर्म बनेल, असे संस्कार निर्माण करणारे तंत्र उभा करणे आवश्यक होते. या आवश्यकतेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखांचे विशिष्ट तंत्र त्यांनी निर्माण केले. तदंगभूत व्यवहार बसविले व स्वतःच्या उदाहरणाने त्या व्यवहाराला अनुरूप असे स्वतःच्या दुरतिक्रम स्वभावाच्या गुणांना वळण देऊन अशक्य ते शक्य करून दाखविले. समर्पित जीवनाचे सामर्थ्य काय काय चमत्कार करू शकेल हे कोण सांगू शकणार. त्यांच्या सर्वस्व अर्पणातूनच त्यांना वांशिक संस्कारांनाही शुद्ध करून, अनिष्ट ते नष्ट करून, इष्ट व आवश्यक गुणांची संस्थापना व जोपासना करण्याची अतिमानवीय शक्ती प्राप्त झालेली होती. आणि या असामान्य शक्तीचे परिपूर्ण दर्शन आपल्याला देणारी आणखी एक महत्वाची गोष्ट मांडणे आवश्यक आहे. प्रस्तुत चरित्र वाचताना परमपूजनीय डॉक्टरांच्या असंख्य राजकीय उलाढाली आपल्या ध्यानात येतात. इंग्रज हा प्रत्यक्ष दिसत होता. त्याच्या अत्याचारी शासन असह्यपणे अनुभवाला येत होते. अशा परिस्थितीत इंग्रजाला घालवून लावणे व पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे
हेच प्रामुख्याने जीवित कर्तव्य आहे असे प्रत्येक श्रेष्ठ विचारवंताला वाटत होते. लोकमान्यांच्या काळी राजकारण की समाजकारण या वादात लोकमान्यांनी असंदिग्धपणे राजकारणाचाच स्वीकार व पुरस्कार केला होता, तो याच विचारातून. आणि याच विचारातून परमपूजनीय डॉक्टरही म्हणत असत की परतंत्र राष्ट्राला स्वातंत्र्यार्थ झटण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेच राजकारण असू शकत नाही. आणि म्हणूनच निवडणुका, काउन्सिले इत्यादीकडे त्यांनी उपेक्षेनेच पाहिले होते. अन्यान्य सामाजिक कार्यातही स्वातंत्र्यांच्या झगड्यात त्यांचा उपयोग व्हावा याच हेतूने ते लक्ष घालताना दिसतात. परिस्थित्यनुरूप राजकारणाचा ध्यास जरी त्यांना लागलेला होता, तरी राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाच्या कारणांची मीमांसा करून चिरकालिक राष्ट्रोत्थानाकरिता प्रचलित अर्थात चालू असलेले स्पर्धा ईर्षादिमय राजकारण उपयुक्त नाही. पुरेशी दक्षता न घेतली तर क्वचित हे हानिकारक ठरू शकेल, हे ध्यानात घेतले व राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची आधारशिला त्याचे जागृत, अनुशासित, सुसंघटित सामर्थ्यच आहे हे सत्य हृदयंगम करून त्यांनी परिस्थितीचे आघात व कधी कधी स्वकीयांची टीका हेटाळणी हसत हसत सहन करून ते सामर्थ्य उभे करण्याचे तंत्रच जीवन सर्वस्वाने अवलंबिले आणि आपल्या पूर्वायुष्यातील क्रांतिकारी, शस्त्राचारी तसेच काँग्रेस, हिंदू महासभा आदीतील आपले सर्व संबंध हळुवारपणे त्यांनी दूर सारले. त्या त्या क्षेत्रातील राष्ट्रभक्त श्रेष्ठींविषयी व त्यांच्या कार्यकलापाविषयी आदर ठेवून त्यांच्या संबंधी अनादराचे विचार क्षणमात्रही मनात येऊ न देण्याची दक्षता घेण्यास्तव सर्व स्वयंसेवकांनाही त्यांनी शिकवले. पण त्या सर्व कार्यपद्धतीपासून अलिप्त राहूनच समाज संघटना करणे शक्य आहे व तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने असले पाहिजे असा स्वतःचा आदर्श सगळ्यांपुढे ठेवून ती शिकवण दिली. बालपणापासूनच विविध राजकीय उलाढाली केलेल्याला परकीय राज्यकर्त्याच्या नामोल्लेखा मात्रे करून क्षुब्ध व क्रुद्ध करणाऱ्या अतीव संवेदनाक्षम व उत्कट भावनापूर्ण व्यक्तीला प्रचलित राजकीय कार्यकलापातून अंग काढून घेणे व सर्वतोपरी बुद्धीला पटलेल्या कार्याला स्वतःची बुद्धी भावभावना अनुकूल करणे किती दुर्घट झाले असेल व असे अति कठीण परिवर्तन स्वतःमध्ये घडवून आणणाऱ्याची विवेक शक्ती किती पराकुटी सामर्थ्यवान असेल, स्वतःच्या निष्कर्षावर व तदनुरूप स्वीकृत कार्य आणि कार्यपद्धती यावर किती अविचल निष्ठा असेल, याची कल्पनाही करणे कठीण आहे. असा कल्पनातीत शक्तिसंपन्न विवेक व कार्यैक निष्ठा त्यांच्या पवित्र, निस्वार्थ व राष्ट्रसमर्पित जीवनातूनच प्राप्त होणे शक्य होते. हा त्यांच्या जीवनातील अतिभव्य व अनाकलनीय असा चमत्कार आहे. यावशा दृष्टीने प्रस्तुत चरित्र वाचणे लाभदायक होईल. सामान्य दिसणाऱ्या बाह्य स्वरूपात असामान्यत्वाचे तेज येथे दिसेल व प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वासाचे बीजारोपण होईल की मीही राष्ट्रसमर्पितत्वाचे संस्कार अंतःकरणात उमटून त्यांना दृढ राखून स्वतःच्या विकृतींना नष्ट करून स्वभाव शुद्ध करून राष्ट्राच्या चिरंजीव वैभवाच्या निर्मितीस्तव व बाह्य वातावरणाच्या आकर्षणांना जिंकून राष्ट्राच्या चिरकालिक शक्तीचा एक आढळ अंश म्हणून यावत जीव परिश्रम करीत आपले जीवन सफल करू शकेल. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या दिव्य जीवनाचा हाच आशादायी स्फूर्तिप्रद संदेश आहे व या ग्रंथाची मला वाटते हीच फलश्रुती आहे. हा संदेश घरोघर व्यक्तीच्या अंतःकरणात पोहोचो व लेखकाचे परिश्रम सफळ होत इति. धन्यवाद.